विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 45 देवळी विधानसभा मत 335 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असून मतदान केंद्रावर 1378 कर्मचारी आज 19 तारखेला रवाना झाले असून 20 तारखेला सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं मतदान केंद्र सुरू राहणार आहे। सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजवावा। पंचायत समितीमध्ये किती मतदान आपल्याला टोटल 335 मतदान केंद्र आहेत। देवळी अंतर्गत आपला जो मतदारसंघ आहे त्यामध्ये संपूर्ण देवळी तालुका येतो। त्यासोबतच वर्धा तालुक्याचा ग्रामीण भाग, मुख्यतः ग्रामीण भाग आणि हिंगणघाटाचे देखील 2 सर्कल जे आहेत ते आपल्यातच येतात। कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती 1378 आहे। त्यासोबत प्रत्येक केंद्रावर एका शिपायाची नेमणूक केली आहे। असे मिळून 1713 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। त्यासाठी 38 झोनकरिता झोनल अधिकारी सुद्धा नेमण्यात करण्यात आली असून त्यांना मॅजिस्ट्रेटचा दर्जा सुद्धा दिलेला आहे। देवळी विधानसभा 45 मध्ये पोलीस मनुष्यबळ अंदाजे 600 पोलीस आणि होमगार्ड लागलेले आहे आणि ईव्हीएम मशीन व वोटिंग मशीन डिस्पॅचिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनवर आम्ही अलर्ट केले सुद्धा आहे। ज्या बसेस देवळी येथून रवाना झालेल्या आहेत। 45 मध्ये मनुष्यबळ पोलीस किती लागलेले आहे? 45 देवळी मतदारसंघामध्ये अंदाजे 600 पोलीस आणि होमगार्ड लागलेले आहेत आणि आज इथे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट डिस्पॅचिंगची प्रोसेस चालू झालेली आहे आणि ऑलमोस्ट ती कंप्लीट झालेली आहे आणि जे मतदान पार्टीज आहेत, बूथ पार्टीज, ते देवळी तहसीलमधून ऑलमोस्ट सगळे रवाना होत आहेत। सर, याच्यामध्ये कुठे हळगळ वगैरे होणार आहे का? त्याच्यावर आपण कोणती असे ठोस कारवाई करणार का? नाही, याच्यामध्ये कोणती हळगळ होणार नाही। आपण आपले प्रत्येक पोलीस स्टेशन वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि त्या सेक्टरमध्ये आपण सेक्टर अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांचं कंटिन्युअसली पेट्रोलिंग आणि जे बसेस रवाना होते त्यांना गार्डिंग चालू झालेलं आहे। त्यामुळे कोणताही असा अवैध प्रकार घडणार नाही। विधानसभा मतदारसंघांतर्गत आज 335 मतदान केंद्रावर 1378 जे आहेत ते कर्मचारी आज रोजी रवाना झालेले आहेत 19 तारखेला आणि उद्या 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं मतदान राहणार आहे। सर्वांनी उत्स्फूर्तपणे या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावा। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।